अलिबागमध्ये एक वाडं होतं, आचरेकर वाडं. लोक म्हणायची की या वाड्यात असा काही घडण गेला होता ज्यामुळे तो वाडं पूर्णपणे ओसाड पडलो. त्या वाड्याच्याच बाजूक एक विहीरसुद्धा असा आणि त्या विहिरीतसुद्धा असे काही घटना घडलेले होते ज्यामुळे आजूबाजूची लोक म्हणाक लागली की ह्या वाड्यात अजूनही रात्रीची किंकाळी ऐकाक येता. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर अभिजित परांजपे यांनी पाठवलेलो एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असय. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही माका व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा. आणि आपलं गणपती टी शर्टांचं सेल चालू असा. जेंका कोणाक टी शर्ट हवी असतील त्याने सुद्धा व्हॉट्सअप नंबरवर माका मेसेज करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. आजव ती रात्र आठवली की माझा काळीच धडधडाक लागता. ही गोष्ट साधारण 20-25 वर्षांपूर्वीची असा, जेव्हा मी माझ्या गावाकडे इलं होतंय. अलिबागमध्ये एक जुनं वाडं होतं ज्याचं नाव होतं आचरेकर वाडं. ज्या वाड्यात असा काही घडण गेला होता ज्या सगळं ऐकून सगळेजण थरथर कापाक लागले. तेव्हापासून त्या वाड्याच्या अवतीभोवती सुद्धा कोण फिरकत नाही. त्या वाड्याकत लागून एक जुनी ओसाड पडलेली विहीरसुद्धा असा आणि ती वाड्याप्रमाणेच झपाटलेली होती. आता माका या वाड्याबद्दल कसा माहिती तर झाला असा, माझ्या पप्पांका ह्यो एक अनुभव इलो होतो. तेव्हा ते लहान होते आणि त्याच काही दरम्यान त्या वाड्यात काहीतरी असे भयंकर प्रकार घडलेले ज्यामुळे तो वाडो पूर्णपणे ओसाड पडलो. कोण शक्यतो थंय फिरकत नाही होता. पण तेव्हा माझे पप्पा आणि त्यांच्या मित्रांमध्ये पैज लागलेली. जो कोण त्या वाड्यात जाऊन येत तो ती पैज जिंकतलो असा काहीसा त्यांचा आपापसात ठरला. माझे पप्पा लहानपणापासून धीरिष्ट होते आणि त्यांका अशी खायची पैज वगैरे कोणी लावली तर ते सहसा मागे हटायचे नाही. त्या दिवशीसुद्धा त्यांनी ताज केल्याने त्यांनी ती पैज स्वीकारल्याने आणि ते एकटेच संध्याकाळी 6च्या दरम्यान त्या वाड्याकडे जाऊक निघाले. आचरेकर वाडो म्हणजे भूतांचं वाडो असं त्यावेळी गाजलेलं होतं. ह्या सगळ्या माहिती असताना सुद्धा माझे पप्पा थंय गेले. मंद वारं सुटलं होतं. वाड्याच्या अवतीभोवती मोठमोठी झाडं होती. त्या झाडांची पानं सळसळ वाजत होती आणि लांब वरसून कुत्रे मोठमोठ्यान भुंकत होते. तसं तो वाडो खूप जुनं होतं. जवळपास 100 वर्षाहून अधिक त्या वाड्याबद्दल अनेक गोष्टी पसरलेले होते. पण माझ्या पप्पांनी त्यावर कधीच विश्वास ठेवक नाही. पण जेव्हा ते त्या वाड्यात गेले आणि त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्यानंतर मात्र त्यांका ह्याच्यावर विश्वास ठेवचत लागलो. तो दिवस पौर्णिमेच्या रात्रीचं होतं. बाहेर भयान शांतता पसरली होती. फक्त दूरवरसून घुबडाच्या ओरडण्याचा आवाज आणि कुत्रे मोठमोठ्यान बोंबटत होते आणि अधूनमधून टिटवी मोठमोठ्यान आरडत होती. अशा काहीशा भयंकर वातावरणात माझे पप्पा त्या वाड्यात शिरले. पूर्णपणे ओसाड आतमधल्या साहित्यांवर धूळ माकली होती. दरवाजा उघडच होतं. तो ढकलून ते आतमध्ये गेले. आतमधलं वातावरण काय तर भलताच होता. एकदम थंडगार आणि आतमध्ये जरा घुसमटल्यासारखाच होत होता. पण इतकी वर्ष तो वाडो बंद असा त्यामुळे असं होत असत असं काहीसं विचार करून पप्पा हळूहळू आतमध्ये काय काय असा त्या बघत बघत आतमध्ये गेले. वाडो इतकं मोठं होतं की त्याच्यात मरणाचे खोली आहे. जुना सामान हडेतडे पसारला होता आणि भिंतींवर बऱ्याच माणसांचे फोटो लावलेले होते आणि फोटोंका हार देखील होते. पण सगळ्यांका जळमटा लागली होती जणू कित्येक वर्षा कोणाही फिराक लावून असत. पण ह्या सगळा बघत असतानाच त्यांच्या कानावर एक आवाज पडलो. असा वाटत होता की कोणतरी चालता. तो पावलांचा आवाज ऐकून पप्पा लगेच सावध झाले. त्यांका समजलं
की त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा या वाड्यात कोणतरी असा. पण कोण? ह्या वाड्यात तर आजूबाजूक सुद्धा कोण फिरकत नाही. मग आतमध्ये कोण हा? तसे ते पटकन आवाजाच्या दिशेने जाऊक लागले. पण तेंका थंय कोण दिसाक नाही. पण थंय जा कोण होता तर माझ्या पप्पांपासून लांब पळा. ते एका ठिकाणी गेले की पावलांचा आवाज दुसरीकडे धावत जाय. पप्पांका कळत नाही होतं की कोण हा. पण ते न घाबरता त्या आवाजाच्या मागसून जाऊक लागले. आणि तेवढ्यात तेंका एकदम थंडीची शिरशिर येली. आणि अचानक त्यांच्या कानावर अजून एक आवाज पडलो. तो लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून माझे पप्पा ह्यावेळेक मात्र घाबरले. कारण लहान बाळ या वाड्यात येऊकच शकत नाही. तेव्हा मात्र जो माझ्या पप्पांकडे धीर होतो तो सगळं निघालो. त्यांच्या मनात भीती येऊक लागली. आणि तेवढ्यात एक दरवाजा आपणच उघडलो. जुनं दरवाजा असल्यामुळे त्या दरवाजाचं एक मोठं आवाज झालं. तसे ते पटकन त्या दरवाजाकडे वळण बघूक लागले. पण तेंका थंय कोण दिसाक नाही. पण तो दरवाजा उघडलो म्हणजे थंय नक्कीच कोणतरी असतला असं विचार करून ते पळत पळत त्या दरवाजाकडे गेले. आणि ते त्या दरवाजासून आतमध्ये वाकान बघूक लागले. जसे ते आतमध्ये बघतात तेव्हा तेंका समोर जा काय दिसला. ता बघून त्यांच्या तर पायाखालचीच जमीनच सरकली. सगळ्यात आधी तर एक वाऱ्याचं प्रचंड झोत त्यांच्या अंगार इलं. आणि तेंका त्या खोलीच्या आतल्या खिडकीच्या बाजूक एक स्त्री आपल्या लहान बाळाक घेऊन त्या खिडकीवर उभी असलेली दिसली. आणि ता बाळ रडत होता. ता बघून माझ्या पप्पांच्या अंगावर काटूच उभं राहिलं. कारण त्या बाईच्या अंगावरचं पोशाख बघून असं वाटतच नाही होतं की ही आताच्या काळातली बाई असत. कारण ते सगळे कपडे एकदम जुन्या काळातले होते. त्या बघता क्षणी पप्पांका समजला की थंय येऊन त्यांनी खूप मोठी चूक केल्याने. तेव्हा मात्र ते घाबरले आणि जीव घेऊन थैसून वाड्याच्या बाहेर ते पळाक लागले. दबा जिन्यावरसून ते खाली उतरले. आणि उतरताना त्यांची नजर जिन्यावरच्या पायऱ्यांवर गेली. त्या पायऱ्यांवर रक्ताचे टिपके त्यांका पडलेले दिसले. आणि ता रक्त एकदम लाल भडक आणि ताजा होता. ता बघून ते तर अजूनच घाबरले. त्यांका कळालं की आता तर काय खरात नाही. मगाशी तर हे रक्त नाही होतं. मग हे अचानक इला कैसून. ते खूपच घाबरले होते. तरीसुद्धा ते स्वतःक धीर देऊक लागले. आणि जिन्यावरसून ते खाली उतरत होते. रक्ताचे टिपके जसे ते खाली जातात तसे ते वाढाक लागले. त्या रक्तावरच पाय देऊन ते कसे बसे खाली उतरले. आणि तेवढ्यात त्यांका खाली एक मोठं आरसो दिसलं. आणि जसे ते त्या आरशाकडे येतात तेव्हा अचानक त्यांच्या कानी एक आवाज पडाक लागलो. 2-3 माणसं बोलतात. एक बाई रडता आपल्या जीवाची भीक मागता. तो आवाज ऐकून ते पटकन त्या आरशाकडे बघूक लागले. तेव्हा त्यांका त्या आरशात असा काहीसा दृश्य दिसला. ता बघून त्यांची तर बोबडीच वळली. त्यांका काही माणसं दिसाक लागली जी जुन्या वेशात होती. आणि एका बाई ते सगळेजण मिळून मारत होते. त्या बाईकडे एक बाळसुद्धा होता. आणि ती बाई ह्या सगळ्यांपासून जीव घेऊन पळत होती. आणि पळता पळता त्या बाईन एका विहिरीत आपल्या बाळासकट उडी घातल्यान आणि आपलं आणि आपल्या बाळाचं जीव संपवल्यान. ता सगळा दृश्य त्यांनी त्या आरशात बघितल्याने आणि ता सगळा बघून त्यांका लगेचच समजला की हा सगळा ह्याच वाड्यात घडलेला दृश्य असा. ती बाई, ता बाळ आणि ही माणसं हे नक्कीच काहीतरी असं इतिहास असा ज्यामुळे हे वाडं पूर्णपणे झपाटलेलो हा. आणि तेवढ्यात त्या बाईची मोठी किंचाळी त्यांच्या कानावर पडली. तेव्हा तर यांच्या हृदयाचे ठोकेच वाढाक लागले. तैसून ते जीव घेऊन पळाले. आणि अक्षरशः जमिनीवर रक्ताचे धारोळे पडले होते. त्याच्यासूनच पळत पळत देवाचं नाव घेत ते त्या वाड्यासून बाहेर पडले. दरवाजा उघडून ते सुसाट बाहेरच्या दिशेने धावाक लागले. बाहेर अचानक वारं सुटलं. आणि परत एकदा त्यांच्या कानी आवाज पडलो. तो आवाज त्या वाड्यातल्या मागच्या विहिरीकडसून इलं होतं. एक बाई मोठ्यानं आरडली. आणि पाण्याचं मोठ्यानं आवाज झालं जणू कोणीतरी त्या विहिरीत उडीच मारल्या नसावी. तेव्हा तर माझे पप्पा पूर्णच हादरान गेले. पण देवाच्या कृपेन ते कसे बसे ते वाड्याच्या आवारातून बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर त्यांका मरणाचं ताप भरलं.
ते कसे बसे आपल्या घराकडे येऊन पोचले. घरच्यांका त्यांनी याबद्दल काय सांगाक नाही, कारण घरच्यांका जर ह्या कळालं असतं तर काय त्यांचा खरात नाही होता. पण घराकडे गेल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी हातपाय धुतल्याने, कारण संपूर्ण रक्त त्यांका लागला होता. ताप पिल्यामुळे घरच्यांनी लगेचच त्यांका औषधोपचार वगैरे केल्याने आणि 1-2 दिवसात त्यांका बरा वाटला. पण नशिबान त्यांका पुढे काय त्रास झालो नाही. पण जेव्हा त्यांचे मित्र त्यांका बघू केले तेव्हा माझ्या पप्पाने त्यांका हे सगळं प्रकार सांगितल्याने आणि ता सगळं ऐकून त्यांचे मित्र तर चाटच पडले. एवढं सगळं भयंकर प्रकार ते घडत असत ह्याचं त्यांनी कधीच विचार करूक नाही होतं. त्या वाड्यात खूप वर्षांपूर्वी काहीतरी असा घडला होता ज्यामुळे बरेचसे थंय जीव गेले होते आणि त्या सगळ्यांचे आत्मे अजून थंय भटकत होते आणि म्हणूनच ते सगळे प्रकार माझ्या पप्पांसोबत घडले. आता त्यानंतर खूप वर्ष उलटून गेली. तो वाडो ओसाड होतो आणि मग तो पूर्ण पाडवल्याने आणि आता त्या ठिकाणी नवीन बिल्डिंगेसुद्धा बांधले गेलेले असत. त्यामुळे आता त्या वाड्याबद्दल कोणाक जास्त माहिती नाही. पण तेव्हा मात्र ह्या वाड्याची दहशत खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली होती आणि त्याच्यातच माझ्या पप्पाने ह्यो असो काहीसो भयंकर अनुभवसुद्धा घेतल्याने होतो, ज्यामुळे ही सगळी गोष्ट आमका माहिती असा. तर असं काहीसो प्रकार माझ्या पप्पांसोबत तेव्हाच्या काळी घडलेलो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं एक भयंकर वाड्याचा अनुभव, जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा. लाईक करू विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका ह्या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.